बरं. सगळ्यांना ही वर्ड फाईल दिसत आहे? येस? हो की नाही? बोला लवकर. मला तुमचे मेसेजेस नाही दिसत आता. वर्ड फाईल दिसत आहे का? हो सर. ओके, ओके. चला आता याच्या पुढे जाऊया. बघा आतापर्यंत काय ना, संशोधनासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्यातल्या काही गोष्टीची आपण चर्चा केली. अर्थात नुसतं तेवढ्याच गोष्टीची चर्चा करून आपण चांगले संशोधक होऊ असं मात्र मुळीच नाही. ती फक्त एक सुरुवात आहे आणि तुम्हाला काही गोष्टी मी सांगितल्या. जसं की प्राथमिक साधने कशाला म्हणतात, दुय्यम साधने कशाला म्हणतात, आपण सामग्री संकलन कशा पद्धतीने करायची. तसंच साधनांचा जेव्हा आपण क्रिटिसिझम करतो, एक्सटर्नल क्रिटिसिझम, इंटरनल क्रिटिसिझम, बाह्य परीक्षण, अंतरंग परीक्षण, हे सगळं आपण चर्चा केली. तसंच नंतर शेवटी आपण फुटनोट, बिब्लिओग्राफी कशी द्यायची त्याची सुद्धा आपण चर्चा केली. कॉझेशन कसं करायचं, कारण मीमांसाचं काय महत्व आहे याची सुद्धा आपण चर्चा केली. कॉझेशन करताना, कारण मीमांसा करताना काय चुका होऊ शकतात हे सुद्धा आपण समजलो. आता फक्त एवढंच समजून आपण इतिहासाचे संशोधक होऊ शकत नाही. तर आतापर्यंत ज्या लोकांनी आणि ज्या पद्धतीने इतिहास लेखन झालं आहे, त्यातल्या काही गोष्टी तरी आपल्याला माहिती पाहिजे. अर्थात इतिहास हा इतका मोठा विषय आहे आणि इतकं जास्त लिखाण झालं आहे, की सगळंच आपण वाचून समजू शकत नाही. पण तरी सुद्धा इतिहासातले काही महत्त्वाचे जे प्रकार आहे किंवा काही महत्त्वाचे ज्या रायटिंग आहे किंवा महत्त्वाचं जे एक डॉमिनेटिंग विचारधारा होती तत्कालीन इतिहासकारांवर. डॉमिनेटिंग म्हणजे ज्यांच्या त्या विचारांचा त्यांच्या मनावरती प्रभाव होता, ते आपल्याला जाणणं आवश्यक आहे. ते जाणल्याशिवाय आपण काही चांगले इतिहासाचे संशोधक होऊ शकत नाही. उदाहरणार्थ, जर का त्या दिवशी जसं मी एक्झाम्पल दिलं, की गाडी कार कशी चालवायची हे फक्त तुम्हाला याला स्टेअरिंग म्हणतात, याला गिअर म्हणतात, याला ब्रेक, याला ॲक्सिलेटर, याला क्लच म्हणतात, असं सांगितलं आणि त्याचा काय उपयोग आहे सांगितलं आणि तुम्हाला गाडी चालवायला बसवलं, तर तुमचा नक्की ॲक्सिडेंट होईल आहे. कारण गाडी चालवणं ही एक कला आहे आणि ती खूप प्रॅक्टिसनी येते. तुम्हाला बरेचदा प्रॅक्टिस करावं लागेल. तसंच इतिहास लेखन ही सुद्धा एक कला आहे. इतिहासाचे मेन टेक्नॉलॉजिकल डिटेल्स आपण समजले म्हणजे आपण चांगले इतिहासाचे संशोधक झालो असं मात्र मुळीच नाही. तर आतापर्यंत जे इतिहास लेखन झालंय, जे इतिहासाचं संशोधन झालंय, त्या लोकांनी कशा पद्धतीने आपली मांडणी केली आणि त्या मांडणी करताना त्याचे काय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट होते, सकारात्मक आणि नकारात्मक काय दृष्टिकोन होते, हे सगळे आपल्याला जाणून घ्यावे लागेल. आणि हे जेव्हा आपण जाणून घेऊ तेव्हा आपल्याला आपण इतिहासाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आणखी प्रगल्भ होईल. तर आता इतिहासात लेखनाची सुरुवात नेमकी केव्हा झाली हे निश्चित जाणणं बरंच कठीण आहे. पण तरी सर्वसाधारणतः ग्रीक लोकांनी इतिहास लेखनाची सुरुवात केली असं म्हणतात. ग्रीक सभ्यता जी होती ती प्राचीन काळी फार विकसित झाली होती आणि आजकालचे जे वेगवेगळ्या ज्ञानशाखा आहे, मेडिसिन म्हणा, पॉलिटिकल सायन्स म्हणा, इतिहास म्हणा, फिलॉसॉफी म्हणा, या सगळ्या गोष्टींमध्ये ग्रीक लोकांनी अत्यंत मोलाचं योगदान केलं आहे आणि त्यांनी इतिहास लेखनाचा सुद्धा पाया त्यांनीच टाकला आहे. सुरुवात त्यांनीच केली असं म्हणतात. काय झालं की ग्रीकमध्ये 5व्या सेंचुरी BC मध्ये, ख्रिस्तपूर्व 5व्या सेंचुरीमध्ये, 500 इयर्स बिफोर ख्रिस्त, तिथे एक ट्रेंड उदयास आला आणि प्राचीन काळाच्या होऊन गेलेल्या घटना ह्या स्मरणीत ठेवण्यासाठी त्यांनी काय केलं, त्याला एक पोएटिक रूप द्यायला सुरुवात केली. कारण बघा, पाठांतर करताना गद्य पाठांतर करणं हे बरंच कठीण असतं. तुम्हाला आठवत असेल शाळेमध्ये आपण शिकलो, गद्य आपण कधीच पाठ करत नाही. आपण काय पाठ करतो? कविता पाठ करतो. कारण कविता ह्या रिदमॅटिक टोन मध्ये असतात, त्याला एक लयबद्धता असते आणि त्या लयबद्धतेमुळे त्याचं वारंवार उच्चारण करणं हे कंटाळवाणं जास्त वाटत नाही आणि वारंवार उच्चारण केल्यामुळे काय होतं की ते कुठेतरी आपल्या मेमरीमध्ये जातं आणि मग ते पाठांतर व्हायला लागतं. तसंच त्या काळी सुद्धा असे गाणे गाणारे लोक असायचे, ज्याला बॅलड म्हटलं जातं, मराठीमध्ये ज्याला आपण पोवाडे म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला बार्डिक सॉन्ग म्हटलं जातं, बॅलड पण म्हटलं जातं. तर हे पोवाडे गाणारे लोक एका जागेवरून दुसऱ्या जागी फिरायचे. आता त्या पोवाड्यामधला जो विषय असायचा, ज्या व्यक्तीचं वर्णन केलं जायचं, सगळ्यात सुरुवातीला तो एक मायथॉलॉजिकल व्यक्ती असायचा. जसं की भारतामध्ये खूप साऱ्या गोष्टी मायथॉलॉजिकल आहे, ज्याची आपण पडताळणी करून पाहू शकत नाही. हिस्टॉरिकल कॅरेक्टर ते होते की नाही याबद्दल आपल्याला अनिश्चित आहे. उदाहरणार्थ आपण आरत्या म्हणतो, देवी देवताची पूजा करतो, देवी देवताचे गाणे म्हणतो, भजनं म्हणतो. त्या भजनामधून आणि आरत्यांमधून ज्या कॅरेक्टरचं वर्णन केलं जातं, ते कॅरेक्टर खरंच अस्तित्वात होते की नाही आपल्याला माहिती नाही. महादेव खरंच होते की नाही आपल्याला काहीच माहिती नाही. दुर्गा खरंच होती की नाही, या सगळ्या गोष्टी अनिश्चित आहे.
तर हे सगळ्यात सुरुवातीला असंच तिथे व्हायला लागलं. सगळ्यात सुरुवातीला अशा काल्पनिक चरित्रे यांच्याबद्दल लोकं गाणं म्हणत फिरायचे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर. लोकांचं मनोरंजन व्हायचं. त्या काल्पनिक गोष्टीतून, त्या काल्पनिक गाण्यांतून लोकांचं काही समाज प्रबोधन सुद्धा व्हायचं आणि त्याच्या बदल्यात त्या गाणाऱ्यांना पैसे दिले जायचे. आता हळू काय व्हायला लागलं, की या गाणाऱ्या हे जे एका जागेवरून दुसऱ्या जागी जात गाणे म्हणत जे लोकं फिरत होते. अरे सॉरी, मी इंग्लिशचं उघडलं वाटतं, मराठीचं उघडतो. 1 मिनिट थांबा. ते बंद करतो. हेरोडोटस. जस्ट अ मिनिट हां. हां. दिसत आहे तुम्हाला हे मराठीमधलं आता? येस? हां, पटकन बोला, वेळ जातो. कोणीतरी अनम्यूट करा आणि बोला. अरे दिसत आहे की नाही तुम्हाला हे? की सगळे दिसत आहे सर. हां, पटकन बोलत जा ना. मला कारण ना हे पी-पी-टी किंवा वर्ड फाइल सुरू केली की मला तुमचे रिएक्शन दिसत नाही, मेसेज दिसत नाही. मी विचारलं की पटकन बोलत जा, नाहीतर आपला वेळ जातोय. बरं ठीक आहे. तर काय झालं ना, की हे जेव्हा असे जे गाणे म्हणत एका जागेवरून दुसऱ्या जागी फिरत होते, त्यांच्या गाण्यामध्ये हळू बदल यायला लागले. आता काल्पनिक पात्रांच्या ऐवजी ऐतिहासिक पात्र त्याच्यामध्ये यायला लागले. खूप आधी एखाद्या ग्रीक हिरोनी युद्ध केलं असेल आणि फार शौर्य आपलं रणांगणावर दाखवलं असेल. मग तो विषय घेऊन लोकांनी आपले गाणे रचायला सुरुवात केली आणि हे गाणे लोकं एका जागेवरून दुसऱ्या जागी म्हणत जात होते आणि हे जे लोकं एका जागेवरून दुसऱ्या जागेवरून गाणे म्हणत जात होते आणि त्याच्यातून आपल्या पूर्वजांप्रती शौर्याच्या कथा, शौर्याच्या गोष्टी लोकांना सांगत होते. त्यांना लोगोग्राफर्स म्हटलं जायचं. तो लोगोग्राफर्सचा कालखंड होता आणि या लोगोग्राफर्सच्या कालखंडानंतर मग इतिहासाचा कालखंड येतो. बघा कुठलीही घटना ही सडनली होत नाही. इतिहास लेखनाची सुरुवात एकदम सडनली झालेली नाहीये. त्याच्या मागे हा बराच इतिहास आहे जिथून हळू असं पूर्वजांबद्दलच्या गोष्टी, इतिहासातल्या गोष्टी गाण्याच्या स्वरूपामध्ये, कवितेच्या स्वरूपामध्ये त्याचं प्रिझर्वेशन करून त्या टिकवून ठेवण्याचा प्रयत्न या लोगोग्राफर्सनी केला. आणि याचाच परिणाम म्हणून काय झालं, की एक होमर नावाचा एक जो ग्रीक लेखक होता, त्यांनी इलायड नावाचा फार मोठा ग्रंथ लिहिला. तर या इलाइट ग्रंथामध्ये काय आहे ना, की ग्रीक आणि ग्रीक आणि अ, अ, बरं त्या वेगवेगळे जे ग्रीक राज्य होते त्यांच्यामधल्या युद्धाबद्दलची एक गोष्ट आहे. ज्याच्यामध्ये ग्रीक लोकं एकत्रित करून एका दुसऱ्या राज्यावर आक्रमण करतात. त्या दुसऱ्या राज्याचं नाव मला आठवत नाही, आठवलं की सांगतो. तर तो जो युद्धाचा संघर्ष होता, त्या युद्धाच्या संघर्षाला यांनी एक रचनाबद्ध केलं, पद्यबद्ध केलं आणि इलाइड नावाचा ग्रंथ लिहिला. तर हा इलाइड नावाचा ग्रंथ इलाइड हे ग्रीकमधलं महाकाव्य म्हटलं जातं होमरचं. जसं आपल्याकडे 2 महाकाव्य आहे, महाभारत आणि रामायण. तसंच तिकडे इलाइड आणि ओडेसे हे 2 महाकाव्य आहे. ज्याच्यामध्ये आपल्या शूर लोकांबद्दल वर्णन केलंय. पण अर्थात ते वर्णन जे आहे ते अतिशयोक्तीपूर्ण आहे. उदाहरणार्थ जसं महाभारत रामायणामध्ये वर्णन मिळतं, की भीमाच्या अंगामध्ये 80,000 हत्तीची ताकद होती वगैरे, वगैरे ना अतिशयोक्तीपूर्ण वर्णन आहे. तसंच या इलाइटमध्ये सुद्धा अतिशयोक्तीपूर्ण वर्णन आहे. तर बघा हा सगळा बॅकग्राऊंड तयार झाला होता. इलाइटचे लिखाण झालं, लोगोग्राफर्स आले, ज्यांच्या लोगोग्राफर्सच्या गाण्यामध्ये सुद्धा अतिशयोक्ती फार मोठ्या प्रमाणात असायची. तर जेव्हा हिरोडोटस आला, आता आपण हिरोडोटसकडे वळू. जेव्हा हिरोडोटस आला आणि हिरोडोटसने हे इलाइड वाचलं आणि मग त्यांनी हे लोगोग्राफरची गाणी ऐकली, तर त्याला असं वाटायला लागलं की ऍक्च्युअली जे काम आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे ते आणि दंतकथा ह्या सगळ्या फार मिक्स झालेल्या आहेत. तर आपण दंतकथांना बाजूला करून ऍक्च्युअली खरा इतिहास हा शोधून घेण्याचा प्रयत्न करू शकतो का? आणि त्या विचारातूनच इतिहास निर्मितीची सुरुवात हिरोडोटसनी केली. बघा नेमकं काय झालं ना, हिरोडोटस जेव्हा सर 6 व्हॉइस वर्ष क्लिअर येत नाही आहे. बरं. हॅलो, आता बघा, नाही तर मग मी इयरफोन लावतो. आता येतंय का क्लिअर? तेवढं तेवढं क्लिअर नाही येत आहे सर. अगोदर क्लिअर येत होतं. अच्छा, म्हणजे आताच क्लासच्या सुरुवातीला क्लिअर येत होतं म्हणता का? हो सर, मग मधातूनच हे झालं. मध्येच डिस्टर्बन्स झालं का? बरं. थांबा 1 मिनिट. मी कूलर बंद करू का? कूलर बंद करून बघतो. 1 मिनिट थांबा.
तर हा हेरोडोटस जेव्हा नेमका 6 वर्षाचा होता, तेव्हा 20 वर्ष चालणारं ग्रीक आणि पर्शिया, इराण पण त्याला म्हटलं जातं. जुनं नाव पर्शिया होतं, आता आपण इराण म्हणतो. यांच्यामध्ये जे 20 वर्ष युद्ध चाललं होतं, ते 20 वर्षाचं युद्ध संपलं आणि हे युद्ध संपल्यानंतर या युद्धक्षेत्रावरून बरेचसे लोकं ग्रीसमध्ये परत आले आणि जेव्हा आपण युद्धक्षेत्रावरून इतकं प्रदीर्घ कालखंड चाललेलं युद्ध लढून जेव्हा हे लोकं परत आले, तेव्हा या युद्धक्षेत्रावरच्या बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा घटना, बऱ्याचशा मेमरीज, आठवणी ते आपल्यासोबत घेऊन गेले आणि मग या युद्धकथा ते लोकांना सांगत होते. तर हेरोडोटसनी ह्या सगळ्या युद्धकथा ऐकल्या आणि अर्थात या युद्धकथामध्ये त्याला मग जाणायला लागलं, की आधी जे लोगोग्राफर्स दंतकथात्मक आपली रचना करून लोकांना सांगतात, तशी दंतकथात्मक रचना करून न सांगता वास्तविक स्वरूपामध्ये युद्धामध्ये काय झालं आहे याची जाणीव आपण करून घ्यायला पाहिजे आणि तशा पद्धतीचा इतिहास लिहायचा प्रयत्न आपण करायला पाहिजे आणि त्याच्या या प्रयत्नातूनच ज्या ग्रंथाची निर्मिती झाली त्यालाच हिस्ट्री म्हटलं जातं. आणि हा 9 खंडात्मक ग्रंथ आहे. फार मोठा ग्रंथ आहे. 9 खंड आहे त्याचे आणि प्रत्येक खंडाला त्यांनी ग्रीक देवी-देवतांची नावं दिलेली आहे. तर आता त्यांनी काय केलं, की जी लोकं युद्धक्षेत्रामधून परत आली होती, त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांना जाऊन तो भेटायचा आणि आपलं रेकॉर्डिंग करायचं, आपलं लिखाण करायचा. तो तेवढ्यावरच थांबला नाही. तर ज्या युद्धक्षेत्राचं वर्णन या युद्धावरून परत आलेल्या लोकांनी केलं, त्या युद्धक्षेत्राला प्रत्यक्ष जाऊन त्यांनी भेटी दिल्या. आणि प्रत्यक्ष जाऊन भेटी दिल्यानंतर मग त्याला बघा जिओग्राफी आणि इतिहास याची फार महत्वाची सांगड आहे. म्हणूनच जोपर्यंत आपण जिओग्राफीचं आपल्याला ज्ञान राहत नाही, तोपर्यंत आपण इतिहासाचं बरोबर आकलन करू शकत नाही. उदाहरणार्थ आपल्याला जर का मराठे मुघलांविरुद्ध कसे लढले, हे जर का खरंच जाणून घ्यायचं असेल, तर आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते घाट, ते किल्ले याला जाऊन भेटी द्यायला पाहिजे. तेव्हा आपल्याला लक्षात येईल, की अगदी छोट्या सैन्यानिशी छत्रपती शिवाजींनी आणि मराठ्यांनी मुघलांच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध कसा लढा दिला. तसंच यांनी केलं, की जिथे-जिथे हे ग्रीक आणि पर्शियन लोकांची महत्त्वाची युद्धक्षेत्र होती, महत्त्वाची लढाया ज्या-ज्या ठिकाणी झाल्या, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तेच प्रत्यक्ष पाहून युद्ध कसं झालं असेल, याची रचना आपल्या मनामध्ये करायचा प्रयत्न केला आणि मग आपला इतिहास लिहिला. त्याला फारसी भाषा येत नव्हती. त्यामुळे तिथे जे असे जे जे द्विभाषी असतात ना, ज्यांना फारसी पण येते आणि ग्रीक पण येते, अशा लोकांची मदत घेऊन जे पर्शियन मधले सुद्धा जे लोकं युद्धामध्ये सहभागी झाले होते, त्यांच्या सुद्धा मुलाखती घेतल्या आणि मग त्यांनी हा जो ग्रीक आणि इराण किंवा ग्रीक आणि पर्शिया यांच्यामध्ये 20 वर्ष चाललेल्या युद्धाचा प्रदीर्घ इतिहास त्यांनी लिहून काढला. आणि नुसतं त्याचं लिखाण जे आहे ते युद्धापुरतीच मर्यादित राहिलं नाही. तर युद्धापासून फाटे फुटून ते बऱ्याचशा पर्शियन संस्कृती एकीकडे आणि ग्रीक संस्कृती एकीकडे या दोन्ही संस्कृतीबद्दलचं विश्लेषण त्याच्या या पुस्तकामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि त्यांनी हे काम पहिल्यांदा केलं. म्हणजे जे दंतकथात्मक गायन असायचं किंवा दंतकथात्मक ज्या रचना असायच्या, त्या दंतकथात्मक लिखाणापासून दूर जाऊन एक शास्त्रोक्त पद्धतीने वास्तवामध्ये ॲक्चुअली कसं झालं असेल, याचा अंदाजा लावून आणि सत्यापर्यंत जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जे लोकं युद्धाचे प्रत्यक्षदर्शी होते, त्यांच्या मुलाखतीच तर घेतल्या एवढंच नाही, तर ज्या ठिकाणी युद्ध लढल्या गेली होती, ज्या ठिकाणी लढाया झाल्या होत्या, त्या लढायाच्या स्थानाला भेटी देऊन त्यांनी आपल्या इतिहासाची रचना केली आणि म्हणूनच त्याचं इतिहास लेखनाचं जनक त्याला म्हटलं जातं. ही इज नोन ॲज फादर ऑफ हिस्ट्री. कारण इतिहास ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने लिखाण केलेलं असावं, ज्याचे पुरावे आपल्याला मिळतात, नुसतं तेच लिहिलेलं असावं, त्याच्यामध्ये दंतकथा नसाव्या, हे सगळी सुरुवात हेरोडोटसने केली आणि म्हणूनच त्याला आपण इतिहासाचा जनक म्हणतो. अर्थात त्याचं लिखाण पूर्णपणे शुद्ध होतं, पूर्णपणे शास्त्रोक्त होतं आणि त्याच्यामध्ये काही उणिवा झाल्या नाही असं आपण म्हणू शकत नाही. त्याच्यामध्ये काही-काही उणिवा निश्चितच होत्या. उदाहरणार्थ त्याला फारसी भाषा येत नव्हती. तर त्यामुळे फारसी लोक ज्या पद्धतीचं ट्रान्सलेशन झालं त्या पद्धतीने त्यांनी लिहिल्या. त्याच्या लिखाणामध्ये काही दंतकथात्मक गोष्टी पण सुद्धा आलेल्या आहे. कारण बऱ्याच ठिकाणी इतिहासामध्ये गॅप असते. निश्चित माहिती मिळत नाही, तर त्या ठिकाणी तो गोष्टी पण आपल्या त्याच्यामध्ये टाकतो. पण एवढं असून सुद्धा ह्या उणिवा आणि तसंच युद्धक्षेत्रावरून आलेली लोकं सगळंच खरं बोलतील असं नाही. काही-काही लोकं अवास्तव आपण किती शूर होतो हे सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. तर ज्या गोष्टी लोकांनी सांगितल्या, त्या गोष्टीवर बराचसा त्यांनी विश्वास ठेवला आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी पडताळून पाहिल्या नाही असं दिसून येतं. तर ह्या उणिवा जरी असल्या त्याच्या लिखाणामध्ये, तरी एक शास्त्रीय पद्धतीने इतिहास लेखनाची सुरुवात ही हेरोडोटसनी केली असं आपण निश्चित म्हणू शकतो. दुसरं हेरोडोटसच्या लिखाणाचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी, की तो खूप चांगला स्टोरी टेलर होता. बघा तुम्हाला आठवत असेल आपण इतिहास आणि इतिहास हे शास्त्र आहे की कला आहे याची चर्चा आपण केली आहे. शास्त्र म्हणजे शास्त्रीय पद्धतीने संशोधन करून इतिहास लेखन करणं. पण कलात्मक दृष्टीनं त्याची मांडणी जर का आपण करत नाही इतिहासाची, तर तो इतिहास रटाळ होऊन जातो.
तर तसं हिरोडोटस बद्दल मात्र होत नाही. हिरोडोटस बद्दल मात्र आपण जाणून घेतो, की हिरोडोटस हा अतिशय मजेशीर पद्धतीने, अतिशय कलात्मक दृष्टिकोनातून आपलं लिखाण हे लोकांसमोर ठेवतो. म्हणूनच त्याचं लिखाण, त्याचा इतिहास जो आहे तो अतिशय इंटरेस्टिंग आपल्याला वाटतो. तर आता हे जे मला आठवत होते मी तुम्हाला सांगितलं. आता हिरोडोटसबद्दल आपण ह्या नोट्समधून जाऊ. काही सुटलं असेल तर मी तुम्हाला सांगतो. महत्त्वाच्या घटना पिढ्यानपिढ्या हे इसवी सन पूर्व 500 ते सांगितलंय. काव्यात्मक का बरं होतं? कारण ते आठवायला सोपं पडतं. बार्डिक गाणी सगळीकडे सादर केली जात होती 6व्या शतकात. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट जी अशी आहे, की हे जे 5वं, 6वं, 7वं शतक होतं, या काळामध्ये ग्रीकमध्ये फार मोठ्या प्रमाणात ज्ञान निर्मिती झाली. ज्ञानाच्या विविध क्षेत्रामध्ये विविध विषयावर लिखाण केलं गेलं आणि त्याच कालखंडामध्ये इतिहास लेखनाची सुद्धा सुरुवात हिरोडोटसने केली. इलियड बद्दल मी तुम्हाला सांगितलं. वास्तविक नायक, रंजक पद्धतीने सांगणं, लोगोग्राफ सांगितलं, ठिकठिकाणी हां, हां, हे झालं. आता हिरोडोटस ग्रीसमधल्या आयोनिया या ठिकाणी एका रिस्पेक्टेबल चांगल्या त्यांची प्रतिष्ठित फॅमिलीमध्ये हिरोडोटसचा जन्म झाला होता आणि त्याचा कालखंड आहे 484 टू 430 बीसी ख्रिस्तपूर्व. आणि आयोनिया जे आहे ते इतिहासाचं एक महत्त्वाचं केंद्र मानलं जायचं. हे सांगून झालं आहे. हिस्ट्री 9 खंड झाले. ग्रीस, इजिप्त, बॅबिलोनिया या शहराचा त्यांनी दौरा केला. संबंधित विषयाशी सुद्धा त्यांनी लेखन केलं. ग्रीस आणि इराक यांचं युद्ध क्षेत्र त्यांनी व्यापक केलं आणि या वेगवेगळ्या लोकांची जीवनशैली कशा पद्धतीची होती, त्यांच्या परंपरा, धार्मिक श्रद्धा याबाबत सुद्धा त्यांनी लिखाण केलं. त्यामुळे त्याच्या पुस्तकामध्ये इराणचा इतिहास सुद्धा समजण्यासाठी पुस्तक महत्वाचं आहे. आणि त्यांनी शक्यतोवर वस्तुनिष्ठतेने इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला. तो स्वतः ग्रीक होता म्हणून फक्त ग्रीक योद्धाचंच शौर्याचं वर्णन न करता इराणमधले लोक सुद्धा जे शौर्याने लढले, इराणमधले जे सेनापती ज्यांच्या कथा इराणी लोकांमध्ये प्रसिद्ध होत्या, त्यांचा इतिहास, मौखिक इतिहास, ओरल हिस्ट्री हा इराणी लोकांमध्ये प्रसिद्ध होता. त्यांना सुद्धा त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. इराणी लोकांच्या शौर्याचं सुद्धा तो वर्णन करताना दिसतो. तो खूप चांगला कथाकार आहे. एक पॅटर्न आहे. सोप्या भाषेत एका रंजक पद्धतीने तो विषयाचे स्पष्टीकरण देतो. वस्तुनिष्ठता त्याच्या लिखाणामध्ये आपल्याला दिसून येते. तो फक्त इथे बघा, तो फक्त प्रसंगाचं वर्णन करून थांबत नाही, तर त्याचा घटनांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. त्यालाच म्हटलं जातं इंटरप्रेटेटिव्ह हिस्ट्री. इंटरप्रेट करायचं. लेखन सोप्या भाषेत असले तरी ते फार प्रभाविक आहे. पारंपरिक कथा याची आपला इतिहास लेखनाचा काय हेतू आहे हे सुद्धा तो सांगण्याचा प्रयत्न करतो. तो सांगतो की आता याच्या पुढे येणाऱ्या पिढींना ग्रीक आणि बार्बेरियन बघा, ग्रीक लोकांची एक थोडासा ज्याला म्हणतात ना सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स होता, की ग्रीक संस्कृतीच्या बाहेरचे जे लोक आहेत त्या सगळ्यांना ते बार्बेरियन म्हणजे मागासलेले म्हणायचे. तर ग्रीक आणि मागासलेले लोक म्हणजेच अर्थात इराणियन लोक यांच्यामधलं जे युद्ध झालं त्याच्याबद्दल येणाऱ्या पिढीला माहिती व्हायला पाहिजे या उद्देशाने आपण इतिहास लेखन केलं असं तो म्हणतो. पद्धतशीर इतिहास लेखनाचा पाया घातलाय सांगितलं मी. रॉबिन कॉलिंगवूड जे नंतरचे इतिहासकार आहे, आधुनिक इतिहासकार, ते सांगतात की पौराणिक कथा बाजूला सारून शास्त्रोक्त पद्धतीने इतिहास लेखनाचं सुरुवात हिरोडोटसने केली. अर्थात त्याची सर्वच माहिती संपूर्णपणे खरी आहे असं नाही. त्याला पर्शियन भाषा येत नव्हती. त्यामुळे त्या उणिवा त्याच्या लिखाणामध्ये राहून गेल्या. तर आता हे झालं हिरोडोटस बद्दल. हिरोडोटस बद्दल जर का तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही स्वतःला अनम्यूट करून लगेच विचारू शकता. नाहीतर आपण आता याच्या पुढचा जो ग्रीक इतिहासकार आहे महत्वाचा थुसिडायडिस, त्याच्याकडे आपण वळणार आहे. हॅलो सर. बोला. सर आपण हिरोडोटसला म्हणजे फादर ऑफ हिस्ट्री म्हणतो ना? हो, बिलकुल बरोबर. सर आपण जसं आता हे वाल्मिकी झाले, व्यास झाले, सर यांनी पण तर इतिहासच लिहिला ना? बरं. बघा काय आहे ना, जे एक मिनिट वाल्मिकी आणि व्यास यांनी जे लिखाण केलं आहे ना, ते काव्यात्मक आहे आणि त्याच्यामध्ये दंतकथा फार मोठ्या आहे. उदाहरणार्थ हनुमानांनी भारताच्या त्या दक्षिण तटावरून उडी मारली आणि मग तो श्रीलंकेत जाऊन पोहोचला. आता ह्या गोष्टी आपण प्रूव्ह काहीच करू शकत नाही.
तसंच म्हणजे वेगवेगळ्या त्याच्यामधल्या ज्या गोष्टी आहे किंवा रावणाकडे पुष्पक विमान होतं आणि मग तो सीतेला आपल्या विमानात घेऊन पळवून घेऊन गेला. या गोष्टीला आपण प्रूव्ह करू शकत नाही. तर त्यामुळे या रामायण आणि महाभारतामध्ये काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. बरंच त्याच्यामध्ये ज्ञान आपल्याला सांगितलं जातं. असं जरी असलं, तरी तो शास्त्रोक्त पद्धतीने इतिहास लिहिला गेलेला नाही. शास्त्रोक्त पद्धतीने इतिहास म्हणजे काय? ज्या गोष्टीला काही प्रूफ आहे, ज्या गोष्टी आपल्याला स्वीकृत करण्यासारख्या वाटतात. आता हनुमानाने इतकी लांब उडी मारली, ह्या गोष्टी काय ना आपण ज्याची श्रद्धा असेल अ, अ, तो विश्वास ठेवेल. पण शास्त्रोक्त पद्धतीने त्या गोष्टी आपण प्रूव्ह करू शकत नाही. जसं उदाहरण मी सांगितलं महाभारतामधलं भीमाच्या हातामध्ये 80,000 हत्तीची ताकद होती. ह्या गोष्टी आपण प्रूव्ह करू शकत नाही. तर त्यामुळे त्याला आपण इतिहास म्हणून सर्वसाधारणतः स्वीकृत केला जात नाही. अर्थात याच्यामध्ये माझं मी महाभारतावर रिसर्च करतो. इतिहास कशाला म्हणायचं याच्याबद्दल भारतीय परंपरेमध्ये आणि पश्चिमी देशामध्ये जी एक परंपरा विकसित झालेली आहे 18व्या 19व्या शतकापासून, या दोन्हीमध्ये फरक आहे. महाभारत हे स्वतःलाच इतिहास म्हणतं आणि आपण काय करतो ना, हिस्ट्रीचा पर्यायवाची शब्द म्हणून इतिहास वापरतो. पण हिस्ट्री ज्याला म्हणतात वेस्टर्न कंट्रीजमध्ये आणि भारतामध्ये ज्याला इतिहास म्हणतात, ह्या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या पद्धतीने वापरल्या गेल्या आहेत. भारतामध्ये महाभारताला इतिहास म्हटलं जरूर आहे. पण इतिहासाची संकल्पना ही नव्हती, की ॲक्चुअल काय झालं हे तुम्ही सांगा. इतिहासाची संकल्पना ही होती, की भूतकाळातून ज्या घटना होऊन गेल्या, त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्यातलं ज्ञान आपल्याला पोहोचलं पाहिजे. त्यामुळे महाभारताकडे पाहताना आपण खरंच भीमाच्या अंगामध्ये एवढी ताकद होती का? किंवा खरंच हनुमान इतका लांब उडी मारू शकत होता का? या गोष्टीमध्ये आपण उलझून पडू नये. या गोष्टीमध्ये आपण गुंतू नये. तर त्याच्यामधली मूल्य काय होती? उदाहरणार्थ धर्माची संकल्पना काय होती? सो इट इज अ रामायण आणि महाभारत दे आर रिस्पोटरीज ऑफ द आयडियाज म्हणजे आयडियाज, संकल्पना ज्या होत्या, मूल्य जे होती त्याला ते प्रिझर्व्ह करतात. धर्माची संकल्पना काय होती? तसंच कशाला योग म्हणायचं, कशाला ज्ञान म्हणायचं, कशाला स्थितप्रज्ञ म्हणायचं, युद्ध कोणी करायचं, युद्ध का बरं कोणी कोणी जिंकायला पाहिजे, या सगळ्या कल्पना ची खूप व्यवस्थित गुंफण ही महाभारत आणि रामायणामध्ये आपल्याला दिसून येते. तर त्या दृष्टिकोनातून आपण जर का पाहिलं तर आपण रामायण महाभारतातून बराचसा इतिहास म्हणजे आपले पूर्वज कशा पद्धतीने विचार करत होते, हे आपण काढू शकतो, समजू शकतो. पण शास्त्रोक्त पद्धतीने जी की पद्धती पश्चिमी देशामध्ये विकसित झाली, ज्याला हिस्ट्री म्हटलं जातं, त्या हिस्ट्रीच्या संकल्पनेमध्ये रामायण आणि महाभारत येत नाही. कारण रामायण आणि महाभारत या दोन्ही ग्रंथांमधल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, त्या आपण पडताळून पाहू शकत नाही आणि विश्वसनीय वाटत नाही. इतक्या लांब एक उडी कोणी मारू शकेल हे विश्वास वाटत नाही. 80,000 हत्तीचं बळ एखाद्या व्यक्तीच्या शरीरात असू शकतं. ह्या गोष्टी शास्त्रोक्त दृष्टीने कधीही प्रूव्ह होऊ शकत नाही. तर म्हणूनच आपण म्हणजे एक एक वेस्टर्न पश्चिम परंपरेमध्ये हा जो होता हेरोडोटस यालाच इतिहासाचा जनक म्हटलं जातं. हिस्ट्रीचा जनक म्हणायला पाहिजे खरं सांगायचं म्हणजे. कारण इतिहास आणि हिस्ट्री हे पर्यायवाची जरी झाली असली तरी इतिहास आणि हिस्ट्री हे 2 शब्द वेगवेगळ्या अर्थाने पश्चिमी देशामध्ये आणि भारतामध्ये वापरले गेले आहेत. तर हिस्ट्रीचा जनक म्हणून साधारणतः पश्चिमेकडे सगळे जी ज्ञान परंपरा निर्मित झालेली आहे, त्या सगळ्या ज्ञान परंपरेमध्ये हेरोडोटसलाच हिस्ट्रीचा जनक असं म्हणून म्हटलं जातं. वाल्मिकीला आपण आदिकवी म्हणतो कारण भारतीय परंपरेमध्ये वाल्मिकीनी काव्याची सुरुवात, श्लोकाची सुरुवात, श्लोकात्मक पद्धतीने स्वतःला व्यक्त करण्याची सुरुवात वाल्मिकीनी केली असं समजलं जातं आणि म्हणूनच त्याला आपण आदिकवी म्हणतो. ठीक आहे ना प्रांजली, पण या गोष्टीवर संशोधन अर्थात सुरू आहे कारण बरेचसे भारतीय विचारवंत असं म्हणतात, की पश्चिमी लोकांनी आपली विचारसरणी आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही आमच्या भूतकाळाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. त्यामुळे आमचा दृष्टिकोन चुकीचा आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही वगैरे, वगैरे. तर हे इतिहासातले बरेचसे वाद असतात जे कधीही संपत नाही. पण हे वाद नसणं आवश्यक आहे. या वादातूनच वाद म्हटल्यापेक्षा मी त्याला संवाद म्हणेल. संवादातूनच ज्ञानाची निर्मिती होत असते. आपण वेगवेगळे विचार समजू शकतो. त्यामुळे पश्चिमी लोकं काय म्हणतात हे पण आपण समजून घ्यायला पाहिजे. का बरं ते हेरोडोटसलाच इतिहासाचा जनक, हिस्ट्रीचा जनक मानतात आणि कदाचित त्याच्या पूर्वी होऊन गेलेले जे बाकीचे आपल्याकडचे जे विचारवंत होते त्यांना मानत नाही वगैरे, वगैरे. तर असा हे सगळा विचारांचा संघर्ष आहे जो की कधीही संपत नाही आणि संपायला पण नको. त्याच्यातूनच ज्ञान निर्मिती होत राहते. आपला दृष्टिकोन बदलत राहतो. ठीक आहे प्रांजली, आणखी काही डाऊट? नाही सर. हां. हां, ठीक आहे. आता याच्या पुढचा जो इतिहासकार होता ग्रीक इतिहासकारांमध्ये
थुसीडायडिस त्याच्याबाबत आपण आता चर्चा करणार आहे. हा ठीक आहे. तुम्हाला हे दिसतंय, वर्ड फाईल दिसतंय आणि मी पण दिसतो आहे. येस. हा दिसतंय की नाही? कोणीतरी बोला एक जण. दिसत आहे सर. हा तुम्ही नाही दिसत आहे? दिसत आहे ना बेटा? वर्ड फाईल दिसते. वर्ड फाईल दिसत आहे, मी नाही दिसत आहे तुम्हाला? मी दिसत आहे की नाही? दिसत आहे सर. दिसत आहे ना? हो हो हा सर. हा ठीक आहे ठीक आहे. ओके ओके बर. हा तर आता बघा, हा जो थुसीडायडिस हा जो होता ग्रीक मधला दुसरा इतिहासकार, हिरोडोटसनी इतिहास लेखनाची सुरुवात केली. दंतकथात्मक लेखन आणि शास्त्रोक्त पद्धतीचं लेखन याच्यामध्ये फरक त्यांनी करून आपला हिस्ट्री नावाचा ग्रंथ लिहिला. आणि याच शास्त्रोक्त पद्धतीची जी सुरुवात हिरोडोटसनी केली, त्या शास्त्रोक्त पद्धतीला आणखी एक पाऊल पुढे नेण्याचं महत्वाचं काम थुसीडायडसनी केलं. थुसीडायडस हा हिरोडोटस नंतर 13 वर्षानंतर त्याचा जन्म झाला होता. आणि याची थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे की ॲथोनिया, त्याचे वडील जे होते ते ॲथोनियाचे होते आणि त्याची आई जी होती ती थ्रेस, हा स्पार्टा नावाचा एक राज्य होतं ग्रीक मधलं. बघा, ग्रीक अलेक्झांडरच्या पूर्वी ग्रीक हा एक छोट्या छोट्या राज्यांमध्ये विभागलेला देश होता आणि त्याला अलेक्झांडरचे वडील फिलिप आणि त्याच्यानंतर अलेक्झांडर यांनी एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि ग्रीक हा फार एक शक्तिशाली देश म्हणून उदयास आला. आणि मग अलेक्झांडरनी ग्रीसमधून निघून फार दूर दूरपर्यंत आक्रमणे केली. इजिप्त जिंकला वगैरे वगैरे आणि तो अगदी भारताच्या सीमेवर आला होता. पंजाबचा काही भाग त्यांनी जिंकला होता. ग्रीस कुठे आणि भारत कुठे, पण इतकं लांब हे लोक आपलं राज्य त्यांनी विस्तारित केलं होतं. तर स्पार्टा सुद्धा हा ग्रीस मधला एक राज्य आहे आणि त्या फार्टामध्ये थ्रेस एक नावाचा प्रांत आहे आणि त्या थ्रेस मधली त्याची आई ही थ्रेसची होती आणि वडील हे आयोनियाचे होते. पण नंतर पुढे काय झालं की आयोनिया आणि स्पार्टा यांच्यामध्ये युद्ध झालं, संघर्ष झाला आणि तेव्हा हा थुसीडायडस मोठा झाला होता. तर थुसीडायडसला आयोनियाच्या नाविक दलामध्ये अधिकारी म्हणून त्याला नोकरी देण्यात आली आणि मग त्याला युद्ध करायला कुठे पाठवलं गेलं? युद्ध करायला पाठवलं गेलं स्पार्टाच्या विरुद्ध. म्हणजे त्याची आई स्पार्टाची होती आणि स्पार्टाच्या विरुद्ध याला युद्ध करायला पाठवलं गेलं आणि दुर्दैवाने तो युद्ध हारला. तर आयोनियामध्ये जेव्हा हा परत आला युद्ध हारून, तेव्हा त्याच्यावर आरोप करण्यात आला की तुझी आई ही स्पार्टाची होती म्हणून तू जोमाने लढला नाही आणि युद्ध हारला आणि त्याची शिक्षा म्हणून त्याला 20 वर्षासाठी आयोनियातून बाहेर घालून देण्यात आलं. ज्याला निष्कासित करणे म्हणतात ना. तर निष्कासित 20 वर्षासाठी निष्कासित करून देण्यात आलं. पण युद्धावर असताना यांनी काय केलं होतं की युद्धातल्या ज्या घटना होत्या त्याची नोंद आपल्या डायरीमध्ये केली होती आणि मग या डायरीतल्या नोंदी आणि आपल्या आठवणी यांची व्यवस्थित सांगड घालून त्यांनी या 20 वर्ष जे त्याला निष्कासित करण्यात आलं होतं, त्या निष्कासनाच्या कालखंडामध्ये यांनी आपला हा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाचं नाव आहे हिस्ट्री ऑफ फिलिपोनिसियन वॉर. फिलिपोनिसियन युद्धाचा इतिहास. ते जे युद्ध झालं होतं आयोनिया आणि स्पार्टा मधलं, याला फिलिपोनिसियन वॉर म्हणतात. ग्रीक मधल्या आपसातल्या राज्यांमध्ये फार मोठी मोठी युद्ध झाली. ते फिलिपोनिसियन वॉरचा जो युद्ध आहे, जी लढाई आहे, त्याचा ग्रंथ या थुसीडायडसने लिहिला. आला असेल तर मला बघू द्या. हा झालं. तर आपल्या ग्रंथामध्ये इतिहास हा कोणत्या उद्देशाने आपण लिहायला पाहिजे हे तो स्पष्ट करतो आणि तो सांगतो की येणाऱ्या पिढीला भूतकाळातल्या महत्वाच्या घटनांबद्दलची माहिती असायला हवी. तसंच इतिहास हा उपयुक्त इतिहास आहे. भूतकाळाचे अचूक ज्ञान जेव्हा आपल्याला असतं तेव्हा भविष्यकाळातल्या गोष्टी आपल्याला जास्त स्पष्ट दिसायला लागतात आणि आपले लिखाण हे सदैव राहावे अशी इच्छा देखील त्यांनी आपल्या लिखाणामध्ये व्यक्त केली आहे. तो आपल्या लिखाणामध्ये म्हणतो की भूतकाळातल्या आणि वर्तमान काळातल्या आणि भविष्यकाळातल्या घटनांमध्ये आपल्याला बदल जरी दिसून येत असला तरी मनुष्याचा स्वभाव मात्र बदलत नाही. मनुष्याचा जो स्वभाव राहतो ग्रीड, त्याच्यामध्ये ग्रीड राहते, अँगर राहतो, रिव्हेंज बदला घेण्याची प्रवृत्ती राहते. तर हा स्वभाव मात्र कधीही बदलत नाही आणि म्हणूनच भूतकाळातल्या घटनांचं अध्ययन करणं हे नेहमीच आपल्याला उपयुक्त ठरतं, कारण मानवी स्वभाव हा नेहमीच सारखा असतो. तर त्यामुळे समजा स्वभाव सारखा असला, जर का परिस्थिती जर का सारख्या उद्भवल्या सुयोगाने, तर आपण इतिहासाचं ज्ञान हे आपल्याला नेहमी कामी पडतं की आपण त्या परिस्थितीला कसं फेस करू, त्या परिस्थितीचा मुकाबला कशा पद्धतीने आपण करू शकू. म्हणूनच एका कालखंडातले धडे हे दुसऱ्या कालखंडात निश्चितच उपयोगी पडतात. अशा प्रकारे इतिहासाचं मनोविश्लेषण करून त्यांनी इतिहासाचे काही सार्वभौम नियम
नियम शोधण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काय, घटनांचं विश्लेषण करायचं आणि त्याच्यातून काही असे निष्कर्ष काढायचे की जे सगळीकडे लागू होतात. उदाहरणार्थ जसं की पॉवर आणि नॉलेजचा सिद्धांत आहे. ते आपण नंतर अध्ययन करू. फक्त थोडक्यात तुम्हाला एवढं सांगतो, की ज्यांच्या हाती समाजाची सत्ता असते म्हणजे पॉवर असते, ते अशा पद्धतीचं लिखाण करतात, अशा पद्धतीची ज्ञाननिर्मिती करतात, की ज्यांनी त्यांचं वर्चस्व समाजावर राहिलं पाहिजे. तर असा हा एक सार्वभौम नियम आहे असं थुसीडायडसचं म्हणणं आहे. तर ही सखोल चौकशी करून त्यांनी इतिहासाचे काही अध्ययन काही सर्वसामान्य निष्कर्ष काढण्याचे प्रयत्न केले. उदाहरणार्थ सगळीकडे आपण पाहतो, की पितृसत्ताक एक समाजावर वर्चस्व असतं, पुरुषांचं वर्चस्व असतं आणि हे कमी अधिक प्रमाणात सगळीकडेच लागू होतं. पश्चिमी देशामध्ये पण लागू होतं, प्रमाण थोडं कमी असेल, भारतामध्ये सुद्धा लागू होतं. तर असे एक विश्लेषण करून एक सर्वसामान्य नियम जर काय आपण सगळ्या इतिहासाचा काढला, तर याच्यामध्ये आपल्याला नेहमी दिसून येईल, की पुरुषांनी नेहमी स्त्रियांना मागे ढकललं आहे किंवा त्यांचा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या सत्ता टिकवून ठेवण्यासाठी उपयोग करून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. श्रीमंत लोकांनी गरीब लोकांचं नेहमी शोषण केलं आहे. हे सर्वसाधारणतः नियम आपल्याला सगळीकडेच लागू होत असलेले दिसून येतात. तर जसं संपत्ती आणि शक्ती, ज्यांच्या हाती संपत्ती असते त्यांच्या हाती शक्ती सुद्धा असते. हा एक सर्वसामान्य नियम आहे जो की सगळीकडे लागू होतो. तर अशा प्रकारचे निष्कर्ष थुसीडायडस आपल्या इतिहासातून काढतात, इतिहासाच्या संशोधनातून काढतात. त्यालाच म्हणतात इतिहासाचं युनिव्हर्सल लॉ. टू फाइंडिंग आउट युनिव्हर्सल लॉ, सर्वसामान्य नियम जे की सगळीकडे लागू होतात साधारणतः. आणि तो म्हणतो, की माझं लिखाण जे आहे ती मी लोकांच्या मनोरंजनासाठी केलं नाही, की मला थोड्या वेळासाठी वाहवा मिळावी, की आणि फार चांगलं लिखाण केलं. तर मी लिखाण याच्यासाठी केलं आहे, की सर्व काळासाठी सगळ्यांसाठी ते उपयुक्त राहावं, सगळ्यांसाठी ते महत्वाचं राहावं. तर त्याची लेखन शैली कशा पद्धतीची होती हे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्वाचं आपण त्याची तुलना सर्वसाधारणतः हिरोडोटसची केली, की त्याचं लिखाणाचं जे स्वरूप होतं ते क्लिअर होऊन जाईल. हिरोडोटसनी जो विषय निवडला होता तो फार मोठा होता. 20 वर्ष पर्शिया आणि ग्रीक यांच्यामधला चाललेल्या युद्धाचा तो इतिहास होता आणि त्याच्यासोबत त्यांनी पर्शियन संस्कृती आणि ग्रीक संस्कृती या दोन्ही संस्कृतीचं वर्णन सुद्धा करण्याचा प्रयत्न केला. तर हिरोडोटसच्या तुलनेमध्ये आपण बघतो की थुसीडायडस जो होता, हा एक छोटा विषय घ्यायचा आणि छोटा विषय घेऊन तो मात्र खोलात जायचा. तसंच हिरोडोटसनी ज्या गोष्टी ऐकल्या, तर प्रत्येक गोष्टी त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून पडताळून पाहिल्या नाही. मात्र हिरोडोटसनी पडताळून पाहण्याचा निश्चितच प्रयत्न केला. त्यामुळे हिरोडोटसच्या तुलनेमध्ये थुसीडायडसचं लिखाण जे आहे, ते जास्त वैज्ञानिक आहे असं म्हटलं जातं. पण हिरोडोटसचं लिखाण हे जास्त रुचिपूर्ण होतं. जास्त चांगल्या पद्धतीने तो आपली मांडणी करतो आणि त्याच्या तुलनेमध्ये थुसीडायडसचं लिखाण जे आहे, ते थोडंसं रटाळ वाटायला लागतं. तसंच हिरोडोटसनी ज्या ठिकाणी युद्ध झाली, त्या ठिकाणी जाऊन त्या जागेचं परीक्षण करून आपला इतिहास दिला. थुसीडायडस मात्र फार फिरलेला आपल्याला दिसत नाही. त्याचा अर्थात जो युद्धाचं जे त्याचं जे विषय जो होता लिखाणाचा तो सुद्धा मर्यादितच होता. फिलिपोनिसियन वॉर आणि त्या युद्धामध्ये तो स्वतः लढला होता. तो युद्धाचा प्रत्यक्षदर्शी होता. हिरोडोटस हा युद्धाचा प्रत्यक्षदर्शी मात्र नव्हता. तर अ, अ, हि हिरोडोटसच्या तुलनेमध्ये थुसीडायडिस हा एक विषय घेतल्यामुळे काय होतं, की त्याला खोलात जाऊन त्या युद्धाचे विविध जे पैलू होते किंवा विविध जी सांगड होती, ते जास्त विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून तो आपल्यासमोर मांडतो. उदाहरणार्थ फिलिपोनिसियन वॉर आणि त्या युद्धासोबत असलेले आर्थिक कारण, सामाजिक कारण, सांस्कृतिक कारण या सगळ्या ज्या कड्या आपसामध्ये जुळलेल्या असतात कुठल्याही ऐतिहासिक घटनाच्या, त्या कड्यांचं तो खूप जास्त विस्तृत प्रमाणात विश्लेषण करण्याचा प्रयत्न आपल्या लिखाणामध्ये करतो. आता याच्यामध्ये बघू द्या मला. हिरोडोटसची शैली जी आहे ती काव्यात्मक आहे, काल्पनिक आहे. दुसरीकडे थुसीडायडस हा मर्यादित विषय हाताळतो. हे झालंय सांगितलं. हिरोडोटस प्रमाणे तो बऱ्याच ठिकाणी फुला नाही. सत्य हे त्याचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. त्याचे लेखन मुख्यतः त्यांनी नमूद केलेल्या घटनांवर आणि लोकांकडून जे ऐकले त्याविषयी गंभीर परीक्षेवर आधारित आहे. घटनांच्या शास्त्रीय तपासणीमध्ये त्याचे लिखाण वैज्ञानिक झालेले आहे. इतिहास हा विज्ञानासारखा असतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून इतिहास लिहिला गेला पाहिजे हे त्यांनी आपल्या लिखाणातून सिद्ध केलं. आणि नंतरच्या आधुनिक काळातले जे इतिहासकार उदाहरणार्थ विल डुरांट हा म्हणतो की हिरोडोटस हा इतिहासाचा जनक सर्वसामान्य आहे, पण वैज्ञानिक इतिहासाचा जनक मात्र थुसीडायडस आहे असं विल डुरांट म्हणतो. तो सत्याची तडजोड कळत नाही आणि
जे त्याला तार्किक वाटेल त्याच गोष्टी तो नोंदवतो. अनेक समकालीन विश्वास जे होते, ते विश्वास तो सोडून देतो. तत्कालीन जनमानसावर सर्वसाधारणतः अंधश्रद्धेचा फार प्रभाव असायचा. उदाहरणार्थ ग्रहणाचा माणसाच्या स्वभावावर परिणाम होतो अशी सर्वसाधारणतः समज होती. आज पण आहे. पण ती ती समज त्या गोष्टीवर थुसीडायडसचा विश्वास नव्हता. आणि एक एक होतं तुम्ही हिपोक्रॅट ओथ कधी ऐकली आहे का? जेव्हा डॉक्टर आपली डिग्री घेतात तेव्हा त्यांना हिपोक्रॅट ओथ घ्यावं लागते. हायपोक्रॅसी आणि हिप्पोक्रॅट 2 वेगवेगळे शब्द आहे बघा. हायपोक्रॅसी म्हणजे ढोंगीपणा होतो. हिप्पोक्रॅट नावाचा एक ग्रीक डॉक्टर होता आणि त्यांनी औषधशास्त्राची म्हणजे मेडिसिनची सुरुवात केली असं म्हटलं जातं. त्यामुळे सगळे जे डॉक्टर आहेत ते हिपोक्रॅट्स ओथ घेतात. हिपोक्रॅटची शपथ घेतात, की मी माझ्या प्रोफेशनमध्ये प्रामाणिकपणे मी लोकांना ट्रीट करील, लोकांचा इलाज करील, अशी ती शपथ असते. तर हा जो हिपोक्रॅट होता, ग्रीकमधला डॉक्टर होता आणि त्या हिपोक्रॅटचा शिष्य होता थिसीडायडस खूप आधी. तर हिपोक्रॅटनी औषधी शास्त्रामध्ये, मेडिसिनमध्ये ज्या शास्त्रोक्त पद्धतीचा विकास केला, की डिसीज, बिमारी कशामुळे होते, हे सगळं समजून घेऊन त्याच्यावर इलाज कशा पद्धतीने करायचा, हे सगळं शास्त्रोक्त पद्धतीने त्यांनी मांडणी आपल्या लिखाणामध्ये केली, आपल्या अध्ययनामध्ये केली. तीच शास्त्रोक्त पद्धती थुसीडायडसनी इतिहास लेखनामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या ज्या लिखाणाची मांडणी आहे ती कालक्रमानुसार मांडण्याचा प्रयत्न केला. घटना कशा झाल्या, कशा घडल्या, हे सुद्धा जाणून करण्याचा प्रयत्न तो करतो. म्हणजेच काय कारण मीमांसा जे आपण आधीच्या लेक्चर्समध्ये शिकलो, ते कारण मीमांसा करण्याचा प्रयत्न सुद्धा तो आपल्या लिखाणामध्ये करतो. तसंच इतिहासाच्या घटना हे एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहे. आधी मग सांगितल्याप्रमाणे युद्धाचे जे वेगवेगळे त्याच्या ज्या कड्या होत्या, सांस्कृतिक कारण, आर्थिक कारण, सामाजिक कारण, राजकीय कारण वगैरे. तर इतिहासाच्या घटना ज्या एकमेकांशी जुळलेल्या असतात आणि म्हणूनच आपण पाहतो, की त्यांनी ज्या आपसातल्या जुळलेल्या कड्या होत्या हे समजण्याचा प्रयत्न केला, हे जोडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच त्याचं लिखाण हे बऱ्याच प्रमाणात सुव्यवस्थित झालेलं असं दिसतं. जर का एखादी गोष्ट मिळाली नाही, मधली माहिती मिळाली नाही, तो तत्कालीन प्रचलित असलेल्या कथांनी तो भरण्याचा प्रयत्न करतो. पण त्यातल्या त्यात ज्या गोष्टी, ज्या कथा त्याला विश्वसनीय वाटतात, त्याच कथा तो आपल्या लिखाणामध्ये लिहितो. तर तसंच त्याचं म्हणणं आहे, जसं मी परत ते उदाहरण सांगतो, की युद्ध झालं, पण युद्धाशी जुळलेले जे वेगवेगळे आयाम होते, सांस्कृतिक, राजनीतिक, सामाजिक वगैरे, वगैरे, ते सगळे तो जुळण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच तो सांगतो, की हिस्ट्री इज ऑर्गॅनिक. सेंद्रिय आहे. ऑर्गॅनिक म्हणजे काय, जसं आपलं बॉडी असते ना ऑर्गॅनिक. बघा आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे पार्ट्स एकत्र जोडलेले आहे. पण ते सगळे पार्ट एकत्र जेव्हा काम करतात तेव्हाच आपलं शरीर व्यवस्थित काम करतं. फॉर एक्झाम्पल जर का आपल्या पायाने काम करणं बंद केलं तर आपण जाऊ शकणार नाही. आपण जर का गेलो नाही तर आपण काही शिकू शकणार नाही. आपला बुद्धीचा विकास तेवढा मर्यादित राहील, शरीर स्ट्रॉंग होणार नाही वगैरे, वगैरे. तेच जर का आपलं बाकी सगळं व्यवस्थित असलं, हार्टनी काम करणं बंद केलं, तर झालं आपण जिवंतच राहणार नाही. बाकी सगळं व्यवस्थित आहे, ब्रेननी काम करणं बंद केलं तर ब्रेन डेड होईल. तर हे सगळे जेव्हा एकत्रितपणे काम करतात तेव्हा आपलं शरीर सुरळीत राहतं. यालाच म्हणतात ऑर्गॅनिक युनिटी. द ऑर्गन्स आर इंटरकनेक्टेड. आणि तसंच थुसीडायडस म्हणतो, की इतिहास सुद्धा एक ऑर्गॅनिक आहे. म्हणजेच काय, इतिहासाचे जे वेगवेगळे आयाम असतात, सामाजिक, राजनैतिक, सांस्कृतिक वगैरे, वगैरे, हे सगळे आपसात जुळलेले असतात आणि ते एक दुसऱ्याला प्रभावित करतात. बाय चान्स आपल्या डोळ्यांनी काम करणं बंद केलं तर त्याचा प्रभाव आपल्या सगळ्या शरीरावर होतो. बाय चान्स आपलं नाक समजा बंद झालं तर आपण श्वास घेऊ शकणार नाही वगैरे, वगैरे. तर इतिहास सुद्धा असा असतो, की इतिहास हा एक ऑर्गॅनिक युनिटी असते त्याच्यामध्ये. तो एका शरीराप्रमाणे काम करतो आणि सगळे आयाम हे एक दुसऱ्याशी कॉपरेट करूनच त्यांनी काम करायला पाहिजे. तसंच त्याच्या लिखाणाचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या ऐतिहासिक पात्राच्या तोंडी तो काही खूप अत्यंत महत्वाच्या गोष्टी टाकतो. त्याच्यातून बरंच ज्याला म्हणतात ना युनिव्हर्सल लॉ, आधी जसा मी रेफरन्स दिला होता ना, युनिव्हर्सल लॉ, सगळीकडे लागू होणारे नियम तो साधारणतः आपल्या ऐतिहासिक पात्राच्या तोंडी टाकतो. उदाहरणार्थ तो बघा, त्याचे काही सेंटेन्सेस मी तुम्हाला सांगतो. लोकप्रियतेच्या इच्छेमुळे स्वतःचा नाश होऊ शकतो. एखादा व्यक्ती खूप चांगल्या पदावर आहे, पण कुठेतरी लोकप्रियतेची भरपूर इच्छा आहे आणि मग त्या लोकप्रियतेच्या दृष्टिकोनातून तो काहीतरी करतो, नोकरी सोडतो, राजनीतीमध्ये जातो आणि मग त्याचा सगळा नाश होऊन जातो. तर लोकप्रियतेची प्रबळ इच्छा ही तुम्हाला नाशाकडे प्रवृत्त करू शकते, असं तो आपल्या लेखनात सांगतो. हे एक युनिव्हर्सल ट्रुथ सर्वसाधारणतः तो मांडण्याचा प्रयत्न करतो. राजकीय अन्याय हिंसाचारापेक्षा वाईट आहे. अन्याय राजकीयदृष्ट्या जर का आपण कोणाला डिप्रीव्ह केलं, तर तो हिंसाचारापेक्षा सुद्धा वाईट अन्याय आहे. सर्व शूर पुरुषांना युद्ध
हवे असते हे आवश्यक नाही. ऑल द ब्रेव्ह पीपल दे नीड वॉर. दॅट इज नॉट राईट थिंग. कोणाला जर का खूपच युद्धाची खुमखुमी असली तर तो खूप शूर आहे असं आपण समजू शकत नाही. काहीतरी त्याला प्रॉब्लेम असू शकतो, तो रिव्हेंजफुल असू शकतो आणि एखादा व्यक्ती खूपच शांत असेल त्यामुळे तो भेकड आहे किंवा भित्रट आहे असं आपण म्हणू शकत नाही. तो सुद्धा शूर असू शकतो योग्य त्यावेळी, पण त्याला युद्ध नकोसं वाटत असेल. युद्ध करणे बरोबर नाही अशी सुद्धा त्याची मानसिकता असते, पण युद्धामध्ये तो शूर पण असू शकतो. प्रेम अनेकदा मनुष्यास विनाशाकडे आकर्षित करते. हे तर बरेचदा आपण ऐकतो मूव्हीजमध्ये वगैरे, वगैरे, की प्रेम मनुष्याला विनाशाकडे घेऊन जातं. अर्थात मी काही त्याच्यावर जास्त बोलू शकत नाही. यू आर मॅच्युअर्ड इनफ टू ड्रॉ युअर ओन कन्क्लुजन. तुम्ही स्वतः समजू शकता ते खरं आहे की खोटं आहे. वेल आम्हाला त्याच्या लेखनात या प्रकारचे विचार विखुरलेले दिसतात आणि त्याची पद्धती जी होती संशोधनाची आणि लिखाणाची त्याला कठोर पद्धती म्हणून म्हटलं जातं. इट इज नोन ॲज अ हार्ड मेथड. हार्ड मेथड म्हणजे काय अगदी अचूक आणि विश्वसनीय असलं तरच लिहायचं या पद्धतीने त्यांनी इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला. कठोर वैज्ञानिक पद्धती आणि स्पष्ट वैज्ञानिक डाटा याच्यावर त्यांनी भर दिला. वैज्ञानिक डाटा म्हणजे काय ज्याचं आपल्याला प्रूफ मिळतं. पारंपरिक समाजावर त्यांनी विश्वास ठेवायस नकार दिला. हां, तर कोलिंगवूड हे जे इतिहासाचे अभ्यासक होते, लेखक होते, त्यांनी म्हटलं की हेरोडोटसची जी पद्धती होती, ती सोपी होती, उत्स्फूर्त होती आणि खात्री पटणारी होती. तर थुसिडायडसची जी पद्धती आहे ती कठोर आहे, पण कुठेतरी त्याच्यामध्ये कृत्रिमता आल्यासारखी वाटते. त्याच्यामध्ये ते उत्स्फूर्तपणा वाटत नाही आणि म्हणूनच हेरोडोटसच्या तुलनेमध्ये थुसिडायडसचं लिखाण जे आहे ते थोडंसं रटाळ झालंय असं म्हटलं जातं. पण तरीसुद्धा ब्रिटिश इतिहासकार बारी जे आहे, ते म्हणतात की इतिहासाला आधुनिक महत्वपूर्ण काम हे थुसिडायडसने केलं आहे. अर्थात त्याच्या लिखाणाला काही मर्यादा आहे. काही काही ठिकाणी त्याचा उल्लेख थोडा संदिग्ध असतो. क्रोनॉलॉजी त्यांनी मेंटेन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात काही उणिवा असतात. तसंच डोळ्यांच्या साक्षीवर जे लोकं युद्धामध्ये होते त्यांचं सुद्धा त्यांनी वर्णन घेतलेलं आहे आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी पडताळून जरी पाहण्याचा प्रयत्न केला, तरी त्याला मर्यादा होत्या. काही-काही गोष्टी नुसत्या त्यांनी ऐकीव माहितीवर सुद्धा लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. पण तरी सुद्धा हेरोडोटसच्या तुलनेमध्ये तो शास्त्रोक्त पद्धतीने इतिहास लिहिण्याच्या बाबतीत एक पाऊल निश्चितच पुढे होता असं आपल्याला म्हणता येईल. तर हेरोडोटस आणि थुसिडायडस यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. आता याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर सांगा. नाहीतर मग आपण आता याच्या पुढचा जो इतिहासकार आहे त्याच्याकडे वळू आहे. हां. तर आता बघा याच्यानंतरचा जो महत्त्वाचा ग्रीक इतिहासकार आहे. आपल्याला हे 3 इतिहासकारांबद्दल माहिती निश्चितच असायला पाहिजे आणि याच्यानंतरचे जे इतिहासकार आहे, ग्रीक इतिहासकार आहेत, त्यांच्याबद्दल मी थोडीशीच माहिती सांगणार आहे. फक्त हे 3 इतिहासकार थोडेसे विस्तृत प्रमाणात आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती असायला पाहिजे. बघा, हेरोडोटसनी शास्त्रोक्त पद्धतीने इतिहास लेखनाची सुरुवात केली. ती शास्त्रोक्त पद्धती थुसिडायडसनीच एक पाऊल पुढे नेली आणि याच्यानंतरचा जो इतिहासकार आहे पॉलिबियस हा त्या कालखंडाचं प्रतिनिधित्व करतो, ज्या कालखंडामध्ये ग्रीक संस्कृतीचा ऱ्हास व्हायला लागला होता आणि रोमन संस्कृतीचा उदय व्हायला लागला होता. याच्या कालखंडामध्ये जी युद्ध झाली, त्या कालखंडामध्ये बऱ्याच ठिकाणी रोमन लोकांनी ग्रीक लोकांना हरवलेलं आपल्याला दिसून येतं. पण याच्यात थोडंसं पूर्वी काय झालं होतं, की ग्रीक लोकांनी अलेक्झांडरच्या नेतृत्वाखाली हॅलो? हां, कोणी बोलत आहे का? महिमा? कोणी बोललं का मध्ये? काही अडचण आहे का सांगा? ऐकायला नाही येत वगैरे? महिमा स्वतःला तुम्ही अनम्यूट करा आणि सांगा आवाज येतोय का? मला कन्फर्मेशन होऊन जाईल. हो सर येते. येतोय ना? हां, येतात. बरं, ठीक आहे. हां, मध्ये कोणीतरी बोलल्यासारखं वाटलं मला. बरं ठीक आहे. चला आपण पुढे जाऊया. तर काय झालं होतं ना पॉलिबियसच्या थोडंसं काही वर्ष आधी काही एखादं शतक वगैरे आधी अलेक्झांडरच्या नेतृत्वाखाली सगळेजण स्वतःला अनम्यूट ठेवा आता तिकडनं आवाज येतोय काहीतरी. तर काय झालं, की अलेक्झांडरच्या नेतृत्वाखाली ग्रीसचं एकीकरण झालं. ग्रीसमधली जी वेगवेगळी स्वतंत्र राज्य होती, त्यांना अलेक्झांडरच्या वडिलांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला फिलिपनी आणि मग अलेक्झांडरने त्यांचं एकत्रीकरण केलं. आणि मग त्यानंतर ग्रीक साम्राज्याची सगळीकडे वाढ होत गेली. अलेक्झांडरने फार दूर-दूरपर्यंतची राज्य जिंकली. तर ही दूर-दूरपर्यंतची राज्य जिंकली त्यामुळे त्या वेगवेगळ्या ठिकाणी काय असायचे ग्रीक लोकांचे अँबॅसेडर असायचे, त्यांचे गव्हर्नर असायचे आणि फार मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहाराला सुरुवात झाली. जी केंद्रीय सत्ता होती ग्रीकची
तिथे मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार व्हायला सुरुवात झाली. ग्रीक लोकांनी ज्या ठिकाणी आपले सैन्य पाठवले आणि जो एरिया त्यांनी जिंकला, त्या सगळ्याचं लिखाण त्यांनी करून ठेवलं आणि नंतर मग काय झालं, की त्यांचा ऱ्हासाला सुरुवात झाली आणि रोमन साम्राज्याच्या विकासाला सुरुवात झाली. तो हा जो कालखंड होता, या कालखंडामध्ये पॉलिबियस चा जन्म झाला आहे आणि पॉलिबियसच्या इतिहासातून आपल्याला ही माहिती मिळते, की कसं रोमन साम्राज्य हे उदयास येत होतं आणि ग्रीक साम्राज्य हे लयास जात होतं. तर याच्या पूर्वीचा थोड्याशा पूर्वीचा जो कालखंड आहे, ज्या कालखंडामध्ये ग्रीक साम्राज्य फार फार विस्तृत झालं होतं आणि ग्रीक संस्कृती सगळीकडे पसरायला लागली होती. याला हेलेनिक कालखंड म्हणतात. ग्रीस लोकांनाच ग्रीस भाषेमध्ये हेलास म्हटलं जातं आणि म्हणूनच ज्या कालखंडामध्ये ग्रीक संस्कृतीचा विकास होत होता, ती पसरत होती, त्याला हेलेनिक कालखंड असं म्हटलं जातं. तर हा हेलेनिक कालखंडाचा महत्त्वाचा इतिहासकार आहे. हे मी तुम्हाला सांगून झालं आहे. 219 ते 167 बीसी या कालखंडामध्ये जो भूमध्य समुद्र त्याच्या अवतीभोवती हा संघर्ष सुरू होता ग्रीकचा आणि रोमचा आणि ग्रीक अँबॅसिडर म्हणून, ग्रीक राजदूत म्हणून हा जो होता पॉलिबियस हा रोमन लोकांकडे बरेच वर्ष होता आणि रोमन लोकांकडून त्याला चांगली ट्रीटमेंट मिळाली. खरं तर तिथे जाण्याच्या पूर्वी रोमन लोकांनी ग्रीस लोकांना हरवलं होतं. पण तरी सुद्धा ती जी तडजोड झाली होती, त्या तडजोडीतून एक ठरलं होतं, की पॉलिबियस हा ग्रीक लोकांचा अँबॅसिडर, राजदूत म्हणून रोममध्ये राहील. तर रोममध्ये हा राहिल्यामुळे काय झालं, की रोमच्या लोकांशी, रोमच्या इतिहासाबद्दलशी सुद्धा त्याचा परिचय झाला आणि तो स्वतः ग्रीक असल्यामुळे ग्रीक इतिहासाशी तर त्याचा परिचय होताच आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून हिस्ट्री नावाचा बघा जो हिरोडोटस होता त्याच्या ग्रंथाचं नाव सुद्धा हिस्ट्रीच आहे आणि पॉलिबियस यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव सुद्धा हिस्ट्रीच आहे. हे लक्षात ठेवायचं, हे कन्फ्यूज होण्याचं काम नाही. तर या हिस्ट्री नावाच्या आपल्या ग्रंथामध्ये 40 खंड त्यांनी लिहिले. फार विस्तृत प्रमाणात इतिहास लिहिला. अर्थात ते काळाच्या ओघामध्ये त्यातले 35 खंड नष्ट झाले आणि फक्त 5 खंड आता बाकी राहिलेला आहे. तर रोममध्ये हा राजदूत असताना त्याला राजकारणाचा आणि प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव होता. तर त्याच्या इतिहासाबद्दलच्या कल्पना काही आपल्याला दिसून येतील. इतिहासाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन हा वैज्ञानिक आहे. प्रामुख्याने राजकीय बाबीवर त्यांनी लिखाण केलं आहे. भूगोल विषयाचे ज्ञान इतिहासकारांना असणं महत्वाचं आहे असं तो म्हणतो. इतिहास लिहिण्यापूर्वी त्यांनी ज्या ठिकाणची भेटी दिली ते सगळं तो आपल्या नमूद करतो आणि इतिहास लेखनात व्यक्तिगत तपास करणे हे महत्वाचं आहे तो सांगतो. त्यामुळे ज्या व्यक्तीने प्रत्यक्ष घटना पाहिली असेल, अशा एखाद्या व्यक्तीचा सल्ला घेतला तर इतिहास लेखन आपलं चांगलं होतं. तसंच इतिहासकार हा नुसता अभ्यासू असू नये. तर इतिहासकार हा स्वतः राजकारण करणारा, राजेशाही आणि युद्धामध्ये भाग घेतलेला व्यक्ती असावा. अन्यथा तो इतिहास समजू शकणार नाही असं तो म्हणतो. इतिहासात कॉझेशन कारणे हे महत्वाची असतात. कारण मीमांसा सुद्धा तो करण्याचा प्रयत्न करतो. केवळ घटनाचं विधान हा काही इतिहास नाही. तर कारण परिणाम याची साखळी तो साधण्याचा प्रयत्न करतो. ज्याचं की आपण कॉझेशन आपण ऑलरेडी त्याचं अध्ययन केलेलं आहे. इतिहासाचा अभ्यास कसा करायचा आणि याच्याबद्दल सुद्धा तो थुसिडिडसशी सहमत आहे, की इतिहासाकडे एक सेंद्रिय घटक म्हणजे ऑर्गॅनिक घटक म्हणून आपण पाहायला पाहिजे. म्हणजेच अर्थात इतिहासाचे जे वेगवेगळे आयाम असतात, राजकीय, सांस्कृतिक वगैरे, वगैरे हे आपसात जुळलेले असतात. आर्थिक परिस्थिती ही तुमच्या सांस्कृतिक विकासाला प्रभावित करते. संस्कृती ही तुमच्या राजनैतिक इतिहासाला प्रभावित करते आणि याला जर का आपण वेगवेगळं तोडून जर का याचं अध्ययन करतो म्हटलं, तर ते व्यवस्थित होणार नाही. ते मग एखाद्या मृत व्यक्तीच्या वेगवेगळ्या अंगाचं अध्ययन करण्यासारखं होईल. तर ते आपल्याला कधीही समजणार नाही, की त्याचं फंक्शनिंग कसं होतं. त्याचं फंक्शनिंग ते कसं काम करतं, हे जर का आपल्याला समजायचं असेल, तर आपल्याला त्याच्याकडे एक ऑर्गॅनिक युनिटी म्हणून पाहावं लागेल. इतिहासाकडे सुद्धा आपण तशाच दृष्टीने पाहायला पाहिजे, असं तो सांगतो. इतिहास हा राजकीय जीवनासाठी प्रशिक्षण केंद्र आहे असं तो म्हणतो, की जो चांगला इतिहास जाणतो तो चांगला राजनीतिज्ञ होऊ शकतो. इतिहासातून आपल्याला राजकारणातील धडे मिळतात. इतिहास म्हणजे भविष्य समजून घेण्यासाठी कंदिलासारखा आहे. एक लाईट ज्याला म्हणतात ना, उजेड आपल्याला मिळतो इतिहासाच्या अध्ययनातून आणि त्याच्यावरूनच आपण वर्तमान आणि भविष्य समजू शकतो. हे तर सांगून झालं आहे. हां. बरं त्याचा एक थोडंसं त्याची विचारसरणीबद्दल सांगायचं म्हणजे बघा, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या राजनीतिक व्यवस्था असतात, राजेशाही म्हणा किंवा ऑलिगार्ची ज्याला म्हणतात ना, सत्ता काही लोकांच्या हातात असते, अल्प लोकसत्ता. मी Googleवर हेच मिळालं मला आणि लोकशाही. तर या सगळ्या प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या राजनैतिक परिस्थिती असतात किंवा राजनैतिक जी पद्धती असतात, त्या राजनैतिक पद्धतीमध्ये काही ना काही उणिवा जरूर असतात. उदाहरणार्थ राजेशाहीच्या हातामध्ये, एखाद्या राजाच्या हातामध्ये सगळी सत्ता केंद्रित झाली, तर तो डिक्टेटर होऊ शकतो.
अल्प लोकांच्या हातामध्ये जर का राज्य गेलं, तर ते स्वतःच्या स्वार्थाचा उपयोग करून दुसऱ्याला मागे पाडू शकतात किंवा आपसात संघर्ष करू शकतात. लोकशाहीमध्ये सुद्धा उणिवा असतात. कारण लोकशाहीमध्ये ज्याला म्हणतात ना मॉब रूल येतं. सगळ्या गोष्टी फार स्लो व्हायला लागतात. करप्शन येतं. तर या तिन्ही गोष्टींचं मिश्रण करून एक नवीन प्रकारची राज्यघटना ही रोममध्ये अस्तित्वात आली होती आणि त्याचं अध्ययन यांनी केलं आणि तो सांगतो की ही घटना फार चांगली आहे. हे त्याचं एक इतिहासाला देण म्हटलं जातं की राज्यघटना कशी असावी. त्याच्यामध्ये तिन्ही प्रकारचे वेगवेगळे हे जे 3 आहे लोकशाही, ऑलिगार्ची आणि मोनार्की राजेशाही या सगळ्यांचं मिश्रण करून एक राज्यघटना असावी. ज्याच्यामध्ये या सगळ्या तिन्ही पद्धतीमधल्या केवळ चांगल्या गोष्टी असाव्या. तर त्याला इतिहासाकडे बघण्याचा पॉलिबियसचा जो दृष्टिकोन होता, वैज्ञानिक दृष्टिकोन होता. विल डुरांट म्हणतात, की हा एक खूप मोठा सिद्धांतकार आणि इतिहास लेखनाचा अभ्यासक होता. आणि कॉलिंगवूडच्या मते सार्वत्रिक आणि राष्ट्रीय इतिहास कशा पद्धतीने लिहायचा हे आपण पॉलिबियसकडून समजतो. अर्थात त्याच्या लेखनाला मर्यादा आहे. महत्त्वाची माहिती त्यांनी दिली, तरी त्याची भाषा ही कंटाळवाणी आहे, अप्रिय आहे. म्हणूनच त्याचे 40 खंड जरी लिहिले, तरी 35 खंड नष्ट झाले, फक्त 5च खंड उरले. आता हे पॉलिबियस बद्दल झालं. आता आता याच्यानंतरचे जे इतिहासकार त्यांची माहिती अगदी थोडक्यात देतो मी. ग्रीक इतिहासकारांबद्दल सर्वसाधारणतः तुम्हाला जर का प्रश्न आला, तर ग्रीक इतिहासकारांनी मोठा प्रश्न जर का आला, तर ग्रीक इतिहासकारांनी इतिहास लेखनाला केलेल्या योगदानाची चर्चा करा, असा प्रश्न येतात. किंवा हेरोडोटसच्या विशेष संदर्भात ग्रीक इतिहास लेखकाची चर्चा करा किंवा थुसिडायडसच्या विशेष संदर्भात करा, असं येतं. तर हे 3 इतिहासकार मात्र तुम्हाला जरूर आले पाहिजे आणि याच्यानंतरचे जे आहे त्यांचं फक्त थोडंसं पुस्तक आणि त्यांचे विषय काय-काय होते हे मी तुम्हाला सांगून देतो. तर या व्यतिरिक्त झेनोफोन, डायनोसियस, स्ट्रॅबो आणि प्लुटार्क हे अन्य महत्त्वाचे इतिहासकार आहेत. तसं झानोफोन जो होता त्याचं महत्त्व असं आहे, की तो सॉक्रेटस ज्याला की फिलॉसॉफर खूप ग्रेटेस्ट फिलॉसॉफर म्हटलं जातं. तो त्या सॉक्रेटसचा शिष्य होता आणि त्याची महत्त्वाची जी पुस्तकं आहे, ते आहे हेलेनिका. त्या हेलेनिका पुस्तकामध्ये पेलोपोनेशियन युद्ध ज्याचं वर्णन थुसिडायडसने केलं, त्या पेलोपोनेशियन युद्धाचंच वर्णन याच्यामध्ये मिळतं. पण ज्या थुसिडायडस च्या पुस्तकामध्ये ज्या गोष्टी सुटून गेल्या, राहून गेल्या त्याचं वर्णन याच्यामध्ये मिळतं. त्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मेमोरोबोलिया नावाचं त्यांनी एक स्मरणिका लिहिली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सॉक्रेटसचं आपल्या गुरुचं चरित्र लिहिलं आहे. त्यानंतर ॲबेनेसिस नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे. त्याच्यामध्ये पर्शियाचा जो राजा जो होता सॉक्रेटस यांनी जी मोहीम काढली होती त्याचं वर्णन केलं आहे. खरं तर हा स्वतः पर्शियन सैन्यामध्ये दाखल झाला होता. ग्रीक होता पण त्यांनी स्वतः पर्शियन सैन्यामध्ये त्यांनी नोकरी केली आणि त्याला या सगळ्या गोष्टीची व्यवस्थित माहिती आहे. स्ट्रॅबो हा पॉलिबियसचा समकालीन होता आणि त्याचा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे नॅचरल हिस्ट्री. नॅचरल हिस्ट्री मध्ये तो मग इतिहास आणि भूगोल याची फार व्यवस्थित सांगड घालण्याचा प्रयत्न करतो आणि कसं भूगोल हे इतिहासाला प्रभावित करतं हे तो विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो. डायनोसियस एक दुसरा महत्त्वाचा ग्रीक इतिहासकार आणि त्याची महत्त्वाची एक इतिहासाची व्याख्या आहे. इतिहास म्हणजे उदाहरण देऊन तत्वज्ञान शिकवणे. आपण कोणाला सुद्धा तत्वज्ञान असंच शिकवलं कोरडं-कोरडं तर ते कदाचित समजणार नाही. पण इतिहासाचं जेव्हा आपण अध्ययन करतो तेव्हा वेगवेगळे लोकं भूतकाळामध्ये कशी वागत गेली आणि त्याचे परिणाम काय होत गेले याचं चित्र आपल्यासमोर उभं राहतं आणि त्याच्यातून आपण तत्वज्ञान समजू शकतो. त्याच्यानंतर प्लुटार्क नावाचा एक जो ग्रीक इतिहासकार होता त्याचा ग्रंथ आहे पॅरलल लाईव्हज आणि या पॅरलल लाईव्हजमध्ये त्यांनी 48 खूप महान ग्रीक आणि रोमन लोकांचं चरित्र आपल्या ग्रंथामध्ये लिहिलं आहे. तर हे ग्रीक इतिहासकारांबद्दल महत्त्वाची माहिती सांगून झाली आहे. तर ग्रीक इतिहासकारांचे जे ठळक त्यांची वैशिष्ट्ये जी होती ती आता आपण पुढच्या क्लासमध्ये घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपण रोमन इतिहासकाराकडे वळू. एक मिनिट. तर आतापर्यंत मी जे तुम्हाला वेगवेगळ्या ग्रीक इतिहासकारांबद्दल सांगितलं त्याच्यामध्ये बघा तुम्हाला काय काय महत्वाचं आहे. हे 3 ग्रीक इतिहासकारांची नावं तुम्हाला जरूर माहिती असायला पाहिजे. हेरोडोटस, थुसिडायडस, पॉलिबियस. याच्या व्यतिरिक्त पुढची जर का माहिती राहिली तर फारच चांगलं. त्यानंतर यांचा विषयवस्तू कोणता होता ते तुम्हाला असायला पाहिजे. हेरोडोटसने हिस्ट्री नावाचा ग्रंथ लिहिला, पॉलिबसने सुद्धा हिस्ट्री नावाचा ग्रंथ लिहिला. हेरोडोटसने सुरुवात केली आणि त्याचा विषयवस्तू काय होता? ग्रीक आणि पर्शिया यांच्यामधल्या युद्धाचं वर्णन. पॉलिबियसनी जो हिस्ट्री नावाचा 40 खंडात्मक ग्रंथ लिहिला त्याच्यामध्ये फक्त 5च ग्रंथ उपलब्ध आहे. हे कोणत्या काळाचं आपल्याला याच्यामध्ये वर्णन मिळतं, की ज्या कालखंडामध्ये ग्रीक सभ्यतेचा ह्रास व्हायला लागला होता आणि रोमन साम्राज्याचा विकास व्हायला लागला होता. थुसिडायडसनी फिलिपोनेशियन वॉर ग्रीकमधल्या 2 राज्यामध्ये जी युद्ध झाली त्याचं वर्णन केलंय आणि हेरोडोटसच्या तुलनेमध्ये थुसिडायडसचं लिखाण हे जास्त शास्त्रोक्त आहे, पण थोडंसं कंटाळवाणं आहे. पॉलिबियसचं लिखाण हे खूप विस्तृत आहे, पण ते सुद्धा कंटाळवाणं आहे.
तर ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी, लेखकाचं नाव, त्यांच्या ग्रंथाचं नाव, त्यांनी कोणता विषय आढळला, त्यांचे महत्वाचे योगदान काय होतं, जसं हिरोडोटस कोणत्या काळामध्ये त्यांनी लिखाण केलं आणि त्याचं महत्वाचं म्हणजे काय, त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने इतिहास लेखनाची सुरुवात केली. थुसिडायडसनी तेच काम पुढे नेलं आणि पॉलिबियस कोणत्या कालखंडाचं नेतृत्व करतो, कोणत्या कालखंडाचं वर्णन त्याच्या लिखाणामध्ये आपल्याला दिसून येतं, हे सगळं आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि याच्यानंतर बाकी प्लुटोचं नॅचरल हिस्ट्री वगैरे वगैरे हे तुम्हाला जर का पाठ करता आलं तर फारच चांगलं. तुमचं तेवढंच उत्तर तुम्ही लिहाल तर ते रिच होईल. जर का तुम्हाला प्रश्न आला की ग्रीक इतिहासकारांचा आढावा घ्या, तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिता आल्या पाहिजे. तर ग्रीक इतिहासकारांचं एक संकलितपणे वैशिष्ट्य काय काय होती ते मी ऑलरेडी टाकलं आहे याच्यावरती, आपल्या गुगल क्लासरूम वरती आज सकाळी टाकलं, तर त्याच्यातून तुम्ही ते सगळं वाचून बघा. आपण पुढच्या नेक्स्ट क्लास जेव्हा होईल तेव्हा तुम्ही मला सांगा. तुम्ही एक एक करून याच्यामध्ये क्लास सुरू झाल्याबरोबर मी तुम्हाला सांगेल की आता तुम्ही टाइप करा की ग्रीक इतिहासकारांची वैशिष्ट्ये काय होती. ते तुम्ही टाइप केल्यानंतरच मग आपण त्याची थोडी चर्चा करू आणि मग त्याच्यानंतर आपण त्याचा पुढचा जो भाग आहे याच्यामधलाच रोमन इतिहासकारांबद्दल त्याच्याबद्दल चर्चा करू. तर आजच्या क्लासबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर स्वतःला अनम्यूट करा आणि पटकन विचारा किंवा खाली टाइप करा, नाहीतर मग आजचा क्लास संपला. काही शंका आहे का कोणाला? अच्छा, अटेंडन्स आजकाल फार कमी होत आहे. काय झालं? लोकांची इच्छा नाही का क्लासेस अटेंड करायची? कदाचित एक मिनिट रेकॉर्डिंग बंद कर.